बायांनो, मी चालू शेतात रोप बघायला, गहू बघायला. काय लावलंय शेतात? शेतात गहू आहेत, कांद्याचं रोप आहे. हा, काय करायचं आपल्याला आता तिथं? कांदे बघायला उतरलं का नाही ते बघायला जायचं आहे. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय शेतामध्ये माझ्या आजीसोबत आणि आम्ही कांद्याचं रोप पाहणार आहे. ते आलंय का नाही वरती. सो सी यू सून. आम्ही चाललोय आता शेतामध्ये, आजी आणि मी. आजी बड्डे असते, बघू शकता एकदम भारी आहे. बकऱ्या आहे ते छोट्या छोट्या. भरपूर काय आता शेतात तुम्हाला बैल असतील तर बैल पण दाखवत आहे बघ इथे. One eternity later. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय शेतामध्ये आणि माझी आजी आता इन्स्पेक्शन करते शेताचं. तिकडे दिसतं का तुम्हाला मक्की लावलेला, मक्की पडलेला आमचा, विकला नाही, भाव नव्हता म्हणून. इथे कांद्याचं रोप लावलेलं आहे. अजून पुढे आमची विहीर आहे, ती विहीर पण दाखवतो तुम्हाला मी. शेतात आहे आता. आणि गेस व्हॉट इज दिस? दिस इज व्हीट. गहूचे हे लावलेले, काय म्हणता याला, रोपं. आता एक साधारण 4 महिन्यात हे रोपं तयार होतील, म्हणजे गहू तयार होईल. तो बाजारात विकायला रेडी. काय करते तू आजी? मक्की उपासते. मक्की या. हा, मग आता काय लावलं आपण इथं? कांदा. कांद्याचे असं उगून जायचं. कांदा आहे बघा, आम्हाला कांदा आहे छोटासा. रोप आहे ते रोप. मग ते मोठं होईल ना, लावायची गरज नाही ना आता. लावायचं काम नाही. किती दिवसात उगल तो? 5-10 दिवसात चांगलं होईल. म्हणजे वरती दिसेल का? 8 दिवसात 10 दिवसात. तर मी आता आलोय विहिरीजवळ. आमची विहीर पाणी डायरेक्ट खाली गेलंय. कारण की आता इथे पाणी सोडणं चालू आहे शेतामध्ये. होऊ शकतो तुम्ही सोलर पॅनल जे गव्हर्नमेंटने अवेलेबल करून दिलेले. त्याच्यानंतर हे माझ्या बाबांनी लावलेले आंब्याची झाडं, विहीर. हे आहे सीताफळाचा भाऊ रामफळ. रामफळाचं झाड आहे मित्रांनो. अजून कच्चे आहेत, खूप आलेले आहेत रामफळं पण. यू कॅन वॉच इट. दे आर ग्रीन नाव, बट वेन एवर दे आर गेटिंग रेडिश दे विल बी गुड फॉर इटिंग अँड इट इज व्हेरी टेस्टी. लुक ॲट दिस. मित्रांनो, हे ते झाड आहे ज्याच्यावरती मी आणि माझे भावंड खेळायचं. जे सूरपारंभी, पकडापकडी काही असलं आम्ही शेतात यायचो मामांसोबत. तेव्हा मामा काम करायचं आणि आम्ही झाडावरती चढून खेळायचो, झाडावरती बसायचो. कारण की आमच्या शेतात आहे ना मोर पण यायचे, तर मोरांची पीस होतं तेव्हा आम्ही मोरांची पीस जमा करायचो. खूप मजा यायची लहानपणी, होऊ शकतो तुम्ही. एकदम बेस्ट व्ह्यू आहे.